हाय फ्रेंड्स, मी आहे वैशाली देवरे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आम्ही सगळेजण शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरा इथे दर्शनासाठी गेले होते। इथे सरांचं फॉर्म भरणं सुरू होतं आणि आम्ही थोडीशी व्हिडिओज केला। रूममध्ये एंट्री व्हिडिओ करायचं होतं, पण मी ते भाग रेकॉर्ड करू शकले नाही। परत मी सकाळी थोडीशी व्हिडिओ रेकॉर्ड केले। बघा, हा आहे आमचा रूम। इथे सर ब्रश करत आहेत। खूप मोठा आणि खूप सुंदर असा रूम होता आणि सेपरेट बाथरूम पण होते, AC होता आणि इथे माझे दोन्ही पिल्लू पण किती छान आणि गोड झोपलेले आहेत। यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो। बघा, पिल्लू स्वतः लॉक लावत आहे। मग आम्ही लिफ्टने खाली आलो, थोडेसे फोटोशूट केले। नंतर आम्ही निघाले दर्शनासाठी। मंदिरात पोहोचलो, तिथे परत एक दोन फोटो काढले आणि मग लाईन मध्ये उभे राहिले। तुम्ही पाहू शकता लाईन किती मोठी आहे। दर्शनासाठी आम्हाला पूर्ण 1 तास लागले। इथं आमचं खूप छान असं दर्शन वगैरे झालं होतं। थोडंसं फोटोज वगैरे घेतले आम्ही। परत आम्ही रूमवर आलो आणि इथे तुम्ही पाहू शकता ओवी आणि पिहूची मस्ती चालली आहे शॉपिंग बद्दल। मग आम्ही सगळेजण बाहेर गेलो आनंद सागर पाहण्यासाठी, पण तो आम्ही जाईपर्यंत बंद झाला होता। म्हणून आम्ही सगळेजण थोडंसं पोटांना काहीतरी खाऊ म्हणलं। मग आम्ही सगळेजण आईस्क्रीम खाल्ल्या, थोडंसं पाणीपुरी, परत आम्ही थोडंसं गोल्याची पण मजा घेतली। यानंतर रूम जवळ येऊन थोडंसं फिरून घेतल्या, पूर्ण 20वा निवास फिरून घेतला आणि थोडीशी व्हिडिओज पण बनवली। मग आम्ही परत जेवण करण्यासाठी बाहेर गेले आणि सगळेजण मस्तपैकी जेवण केले। मग आम्ही सकाळी लवकर उठून आवरल्या आणि आम्ही निघाल्या गावाकडे। थोडीशी चहा दूध वगैरे पण घेतले आम्ही। मग आम्ही निघाले गावाकडे। वाटेत आम्ही जाताना श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन सुद्धा केले। मंदिराची परिसर इतका सुंदर होता, खूपच सुंदर होता। तिथे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा होते। तुम्ही बघू शकता 12 ज्योतिर्लिंग इथे दिसत आहेत आपल्याला, किती सुंदर असे आहेत। माझा शेगावला पहिला ट्रिप खूप छान झाला। परिसर खूप सुंदर आणि शांत आहे। गजानन महाराज मंदिर खूप स्वच्छ आणि छान आहे। एकदा तरी नक्की भेट द्यावी। मग हा होता माझा फर्स्ट व्हिडिओ। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।